नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आमच्या चॅनलमध्ये। आवाज महामुंबईचा, शोध बातमीचा, कौल मनाचा। चला तर मग आमचे चॅनल लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राइब करा। धन्यवाद। स्मरण डॉक्टर शांती पटेल यांचे। जागर डॉक्टर शांती पटेल यांच्या नावाचा ज्येष्ठ स्वातंत्र्य सेनानी माजी कामगार विश्वस्त कैलासवासी डॉक्टर शांती पटेल स्मृती पारितोषिक देण्यासाठी शाळांच्या वार्षिक पारितोषिक ठेव प्रमाणपत्र सुपूर्त समारंभाचे आयोजन दिनांक 23 मे 2026 रोजी दुपारी 3:30 वाजता 13 पंत भवन वाणीआळी उरण येथे केले होते। तत्प्रसंगी उरण एज्युकेशन सोसायटी व जनरल एज्युकेशन इन्स्टिट्यूटचे पारितोषिक ठेव प्रमाणपत्र श्री नितीन माळी यांनी डॉक्टर यतीन पटेल यांच्याकडे सुपूर्त केले। सदर प्रसंगी डॉक्टर यतीन पटेल यांनी प्रशंसोद्गार काढले। हा उपक्रम स्तुत्य असून अनेकांना यातून प्रेरणा मिळेल व शालेय विद्यार्थ्यांना नवीन ऊर्जा प्राप्त होईल असेही त्यांनी नमूद केले। जवाहरलाल नेहरू बंदरातील ज्या सेवानिवृत्त व कार्यरत कामगारांनी डॉक्टर शांती पटेल यांच्या नावाचे उरणमधील 2 शाळेतील वेगवेगळ्या विषयांमध्ये प्रावीण्य मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांना ज्येष्ठ स्वातंत्र्य सेनानी माजी कामगार विश्वस्त कैलासवासी डॉक्टर शांती पटेल स्मृती पारितोषिक देण्यासाठी देणगी जमा करून खारीचा वाटा उचलला आहे। त्यांचे तसेच ज्या शाळांनी या उपक्रमास मान्यता दिली त्या संचालक मंडळाचेही श्री R.S. देसाई यांनी आभार मानले। डॉक्टर शांती पटेल यांच्या विश्वस्त पदाच्या कार्यकाळात झालेल्या प्रकल्पग्रस्तांसाठी 12.5% जमीन, प्रकल्पग्रस्तांच्या मुलांसाठी शाळेत मोफत प्रवेश व शिक्षणात सवलत, विभागातील ग्रामपंचायतींचा कर, कंत्राटी कामगारांना पगारवाढ इत्यादी कार्याचा उजाळा श्री तुकाराम कडू यांनी आपल्या मनोगतातून व्यक्त केला। श्री विलास गोरेगावकर यांनी JNPA मध्ये कामाला लागण्याआधीची डॉक्टर शांती पटेल यांची ग्रंथालयासंबंधीची आठवण सांगितली, तर श्री सुनील जोशी यांनी हे कार्य अधिक जोमाने पुढे नेण्याचा निर्धार व्यक्त केला व श्री कुमार अंकुश कराळे यांनी पद्यपंक्ती सादर केल्या। डॉक्टर शांती पटेल यांच्या कामगार चळवळ व सामाजिक विषयाच्या अनुषंगाने खूप जवळचे संबंध आलेल्या JNPAच्या कामगार संघटना तसेच इतर सामाजिक संस्थांचे प्रतिनिधीही उपस्थित होते। आवाज महामुंबईचा चॅनलसाठी मिलिंद खारपाटील, उरण।